नमस्कार सर. नमस्कार. आपल्यासोबत आहेत अविनाश नारकर सर. सर, पहिलं तर कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम फर्स्ट क्लास. असाच असला पाहिजे. तर मराठी मूडला तुमच्याशी आपण असं विचारलं सर, आमचं नाव आहे ना मराठी मूड, म्हणून आमची ती ओपनिंग लाईनच आहे मूडला घेऊन. आणि मूड हा चांगलाच असला पाहिजे ऑफकोर्स. आणि कसाही तुमचा मूड असेल, मराठी मूड तर प्रत्येक मूड साठी आहे. करेक्ट. तर सुरुवात करतो शरद पुंछ आणि तुम्ही फार बीएसटी मध्ये एकत्र असताना पासून तुम्ही एकत्र काम करताय. तर इतक्या वर्षाचा तुमचा एक असं म्हणू शकतो की ते सचिन सेहवाग आणि गांगुली ती तशी ती जोडी आहे. अगदी बरोबर. तर पहिलं थोडं त्याच्याबद्दल सांगा, मग आपण नाटक आणि याच्याबद्दल बोलूच. काय एकतर बेसिकली बीएसटी मध्ये रिझ्यूम आम्ही एकाच वर्षी झालो होतो, म्हणजे साधारण 88-89च्या दरम्यान. पण तो टेक्निकल साईडला होता, मी क्लेरिकल साईडला होतो. आणि पहिल्या वर्षीपासून राज्य नाट्य स्पर्धेचं पार्टिसिपेशन आमचं सुरू झालं होतं. त्यामुळे 89 पासून जे राज्य नाट्य स्पर्धा केली सलग 3 वर्ष 4 वर्ष आम्ही सलग बीएसटी तर्फे पार्टिसिपेट केले राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. अनेक बक्षिसं मिळाली, शरदलाही मिळाली, मलाही मिळाली. सो तेव्हापासून खूप छान असं ट्युनिंग आणि नुसतीच रंगमंचीय मैत्री नाही तर रंगमंच बाहेरची मैत्री तेव्हापासूनच आहे आधीपासून. तुम्ही सर पहिलं पुरुष नाटक बघितलं? नाही, मी नव्हतं पाहिलं, कारण आम्ही त्यावेळेला 9वी-10वीला वगैरे होतो साधारण. तर त्यामुळे पुरुष नाटक रंगमंचावरती याच मला बघता नाही आलं. मग जेव्हा तुम्हाला हे सांगितलं की आपण आता हे पुरुष हे नाटक करतोय, नाटक बघितलंही नसेल तर एक माहिती असते आणि त्यात नाना पाटेकर सरांनी केल्यामुळे थोडीफार त्याच्याबरोबर एक हाईप आहे. काय होती ती पहिली प्रतिक्रिया जेव्हा परत हे नाटक करायचं म्हटलं आणि तुम्ही ह्याच्यात ही भूमिका करताय? नाही, खरं तर अचानकच बॉम्ब टाकला माझ्यावरती शरदने, कारण त्यांचं ठरलं ज्यावेळेला हे नाटक करायचं आणि मला त्याचा फोन आला. आम्ही जवळजवळच राहतो बोरिवलीला. म्हणाला मोकळा असशील तर जरा घरी येतोस का? घरी गेलो. मी संतोष काणेकर, श्रीकांत तटकरे आणि असे बसलेले होते. त्यांनी सांगितलं आमचा असा असा मानस आहे आणि जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुरुष करायचं ठरतंय. तर त्यातलं जे अण्णा आपटेंचं कॅरेक्टर आहे, म्हणजे जे चंद्रकांत गोखले सरांनी केलं होतं, बाबांनी केलं होतं, तर ते तू करायचंस मला सांगितलं. सो कुठलंही चांगलं नाटक आणि दळवींच्या सिद्धहस्त लेखणीतनं उतरलेलं इतकं माइलस्टोन नाटक आणि त्यातली एक माइलस्टोन भूमिका तुम्हाला करायची पर्वणी मिळते, संधी मिळते, तर ती संधी दवडणारा कोणी मूर्ख असेल डेफिनेटली. तर त्यामुळे मला फक्त डेट्स कारण माझ्या मालिकांचं शूटिंग चाललं होतं, त्यामुळे म्हटलं कधी ओपन करणार, कारण ओपन झाल्यानंतर आपण डेट्स ॲडजस्ट करू शकतो. तालमींचं शेड्यूल ॲडजस्ट होणं फार म्हणजे महत्त्वाचं असतं. कारण मला असं 15 दिवसात, 7 दिवसात, 8 दिवसात नाटक करायची सवय नाही. तर मला एक चांगलं महिना, 2 महिने, 1.5 महिना अशी रिहर्सल झाली. तालमीतच नाटक आणि तुमची व्यक्तिरेखा पक्की झाली की मग प्रयोगाला त्याचं बहार आणखीन येते. त्यामुळे प्रयोगात बघू असं करणारी आमची पिढी नाही आहे. त्यामुळे मी म्हटलं की तालमींचं शेड्यूल ॲडजस्ट होऊ दे, मग आपण करूया. आणि ते झालं सुदैवाने, कारण ती मला असं वाटतं की सगळ्यांचीच इच्छा होती, माझी मनापासून इच्छा होती. आणि कदाचित रंगदेवतांकडनं देखील एक कौल मिळाला होता की हे नाटक तू करावंस, त्यामुळे ते झालं. प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत आता, त्यापैकी अशी कुठली काही प्रतिक्रिया जे तुमच्या बरोबर राहिल्या आहेत? खूपच मिळाले असेल, पण 1-2 ज्या लक्षात राहिल्या आहेत अशा? नाही, लक्षात म्हणजे एकतर प्रतिक्रिया ह्या येतात. कसं आहे की चंद्रकांत गोखले म्हणजे बाबांनी केलेली ही व्यक्तिरेखा आहे, बाबांच्या पद्धतीने केलेली होती डेफिनेटली. त्यामुळे मी माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा पगडा किंवा कुठल्याही प्रकारचं इम्प्रेशन मी ठेवलेलं नव्हतं. बेसिकली ह्या व्यक्तिरेखेची जी डिमांड आहे आणि व्यक्तिरेखेची जी मागणी होती, त्या मागणीनुसार मी माझं काम करत गेलो आणि त्याचं मग शरीर मला सापडत गेलं. ते शरीर सापडल्यानंतर आता त्याचा अंतरंग, मग मुलीबरोबरचा त्याचा जो वागणं आहे ते आहे, गुलाबरावांबरोबरचं, बायकोबरोबरचं, तिचा मित्र जो आहे सिद्धार्थ त्याच्याबरोबरचं, असं सगळं एक 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 मी गोष्टी सॉर्ट आऊट करत गेलो आणि त्यानुसार व्यक्तिरेखेचं माझं जी बांधणी आहे ती बांधणी करत गेलो. त्यामुळे आत्ता बघताना लोकांचं असं होतं आहे की आम्हाला जी लोक ज्यांनी आधीचं नाटक पाहिलेलं आहे, आधीच्या व्यक्तिरेखा पाहिलेल्या आहेत,
ती मंडळी येऊन मला म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी व्यक्तिरेखा ही प्रतिक्रिया ही की आम्हाला आठवलं नाही. हां, म्हणजे आता आम्ही बघताना इतके समरस झालो होतो तुमची व्यक्तिरेखा बघताना. सो मला वाटतं ही सगळ्यात मोठी पावती होती माझ्यासाठी, कारण मी माझ्या पद्धतीने तिचं जे काय प्रवास होता तो केला आणि तो लोकांना खूप आवडतोय. खूप भावनिक होतात लोक येऊन, खूप ज्या वेळेला पायाला हात लावतात आणि मिठी मारून डोळ्यात त्यांच्या पाणी आलेलं बघतो आपण, त्यावेळेला ह्याच्यापेक्षा आणखी वेगळी चांगली प्रतिक्रिया काय असू शकते. एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कोण येऊन बॅकस्टेज म्हणाले की हे कॅरेक्टरशी आम्ही खूप रिलेट केले का, हे आय कॅन सी माय सेल्फ और आय हॅव एक्सपिरियन्स समथिंग लाईक दिस? मला चांगल्या प्रतिक्रिया अशा मिळत आहेत ना की तरुण मंडळी खूप बघायला येतात आणि ती म्हणतात की आम्ही इतकं जिवंत नाटक, हे नाटक पहिल्यांदा बघतो आहोत. पुरुष हे नाटक आम्ही म्हणजे रंगमंचावरची अशी कलाकृती आम्ही पहिल्यांदा बघतो, अशी सांगणारी मंडळी खूप येतात, मुलं मुली तरुण वर्गातली. तर मला असं वाटतं की तरुण वर्ग नाटकाकडे वळवण्यासाठी म्हणून देखील हे नाटक जर कारणीभूत होत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे. फक्त आमच्या प्रेक्षकांसाठी मराठी मूडच्या की फक्त हे नाटक येऊन, कारण हे नाटक जसं आता शरद सर बोलले डिसेंबर 50 प्रयोगाचे ही वाढ झाली आणि डिसेंबर पर्यंतचे प्रयोग होणार आहेत महाराष्ट्रभर. तर जास्तीत जास्त लोक, आमची अपेक्षा आणि प्रार्थना आहे की सगळेच प्रयोग हाऊसफुल होणारच. तरी पण एकदा, कारण ज्यांना नाही बघायला मिळेल ते वाट बघतील, परत कोणीतरी तो प्रयत्न करेल, कारण अशी नाटकं रंगभूमीवर चालू राहायला पाहिजे. बरोबर. तर त्यांना फक्त काही आवाहन कराल तर? मराठी मूड चॅनलचं, मराठी मूडच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझी अगदी कळकळीची विनंती आहे की काही नाटकं जी असतात, ज्या कलाकृती असतात त्या मैलाचे दगड असतात आणि त्यापैकी एक म्हणजे पुरुष हे नाटक आहे. जयवंत दळवींच्या सिद्धहस्त लेखणीतनं उतरलेलं हे असं अजरामर नाटक, जे पुन्हा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आम्ही आमच्या परीने 100% प्रयत्न केलेला आहे की तो रसरशीत अनुभव तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा देऊ. आणि डेफिनेटली ज्यांनी आतापर्यंत हा प्रयोग बघितलेला आहे त्यांना ती अनुभूती आलेलीच आहे. तर माझी तुम्हा सगळ्यांना, ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हे वर्ष संपेपर्यंत आम्ही याचे प्रयोग करत राहणार आहोत. तर हे वर्ष संपायच्या आत तुम्ही नक्कीच हे नाटक बघायला या आणि पुरुषमधली जी समस्या, पुरुषमधल्या ज्या वेदना, सहवेदना, संवेदना जयवंत दळवींनी या नाटकाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत, त्याची अनुभूती घेण्यासाठी म्हणून हे नाटक बघायला नक्की या. धन्यवाद.